या देशामध्ये CGWA नावाची एक अथॉरिटी स्थापन झाली आणि त्यांनी काही गाईडलाईन्स आणि सुप्रीम कोर्टाच्या निकालाने काही गाईडलाईन्स या पाणी उपशाबाबत दिलेल्या आहेत। म्हणजे कुठचंही पाणी उपसा हा आपल्या स्वतःसाठी आपल्या जमिनीतून करायचा असेल तर त्याला तशी परवानगी घ्यायची गरज नाही, तुम्ही साधी परवानगी घेऊ शकता। परंतु कमर्शियल पद्धतीने पाण्याचा वापर त्याकरता जर तुम्ही भूगर्भातलं पाणी जर काढलं तर त्यासाठी त्या अथॉरिटीची परवानगी आवश्यक आहे। मुळगावच्या पाणी उपशामध्ये आमचा एक ऑस्डन डिमेलो नावाचा एक कार्यकर्ता आणि सर्वच मुळगावचे कार्यकर्ते हे सातत्याने त्या CGWA दिल्ली आणि CGWA नागपूरला त्याचं महाराष्ट्रातलं ऑफिस आहे। दुर्दैवाने त्या ऑफिसमध्ये फक्त 3च स्टाफ सरकारने ठेवलेले आहेत। महाराष्ट्रातल्या सर्व पाणी उपशावर नियंत्रण ठेवणाऱ्या अथॉरिटीकडे फक्त 3च माणसं आहेत आणि गेले 25 दिवस तो दिवस रात्र वेगवेगळे संदर्भ वेगवेगळ्या पद्धतीने तो ते देत होता। आम्ही त्यांना CGWA ची परवानगी नाही म्हटलं तर त्यांनी 2 दिवसात एक परवानगी काढली ऑनलाईन आणि ती सादर केली, परंतु ती फक्त वैयक्तिक पाणी उपशासाठीची परवानगीचा विषय होता आणि म्हणून त्यांनी नंतर सातत्याने पत्रव्यवहार ईमेल्स करून शेवटी त्या CGWA दिल्लीच्या लीगल सेलनी ते त्याचं जे परवानगी जी ऑनलाईन दिली होती ती रद्द केली।